11 क्रिकेट संघ नितलस आयोजित ही स्पर्धा. सहर्ष स्वागत नशीब शेठ भोईर. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ आता नको. मोह विरोधात स्मिथ 11 श्री गणेश मोह नशीब शेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात देव 11 जनमान टायगर. सलामीवीर मैदानात दाखल झालेत. शंतनू आणि त्याच्या साथीला आहे सागर पाटील. ही सलामीवीरची जोडी सध्या मैदानात. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 आजचा चौथा दिवस आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आई एकविरा इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा दाखवली जाते. संदेश शेळके आणि त्याची संपूर्णपणे टीम. हे नाव सध्या चर्चेत आहे त्याच्या क्वालिटी मुले. सहर्ष स्वागत संदेश शेळके आपले देखील. दोन्ही पंच आमचे सज्ज झालेत. सत्यवानजी काकडे आणि त्याच्या साथीला अनिल टेंबे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय मोह संघाचा रोहित पाठे. पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील. फर्स्ट बॉल ऑफ फोर्थ डे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. आक्रमण हा एक बचाव हा जो पवित्र आहे याचा अवलंब टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नेहमी होतो आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे आक्रमण जरूर होणार. पहिली धाव धाव फलकावर धावसंख्येचा श्री गणेशा. 6 ओव्हरची बॅच आहे. 4 मिनिमम बॉलर तुम्हाला यूज करायचे. 6 षटकांसाठी 6 गोलंदाज यूज केले तरी चालतील. 5 वापरले तरी चालतील परंतु मिनिमम 4 बॉलर. शंतनू ऑन स्ट्राइक. स्वीप केलाय त्याच्या स्टाईलनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय शंतनूने. चौकार. 4 धावा. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा बॉल त्याने काढला. फक्त दिशा दिली. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅलन्स केलं स्वतःला परफेक्टली. वेगाचा वापर केला. रोहित पाटे. पहिलं षटक. धावसंख्या 5. यस चांगला टप्पा. कारण अगोदरच्या चेंडूवरती थोडा टप्पा पुढे ठेवला होता. त्या बॉलला वळून अगदी म्हणजे लॅप शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चौकार. त्यानंतर हा टप्पा थोडा मागे ठेवला. चांगली गोलंदाजी रोहित कडून. हे कमबॅक गरजेचं आहे. हाच तर खरा संघर्ष आहे क्रिकेटचा. चौकार आल्यानंतर डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज रोहित पाटे. वेगवान चेंडू कव्हरच्या वरतून उडवलाय. पॉवर प्लेचा फायदा उचललाय तो शंतनूने. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल शंतनू पाटील कडून. 2 चौकार आलेत. अगोदरचा चेंडू निर्धाव होता. त्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार. पाक संघर्ष चालू आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. शंतनू विरोधात रोहित पाटे. स्विच हिटचा फटका. दमदार बॅटिंग शंतनू पाटील कडून. आणखी एक चौकार.
चौकार आले त्या ओव्हरमध्ये. हा स्विचचा चौकार होता. पहिला चौकार लॅप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसरा चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला आणि हा तिसरा चौकार थर्डमॅनच्या दिशेने स्विचिटचा. कमालीची बॅटिंग शंतनू पाटील कडून. धावसंख्या 13. प्रयत्न होता स्वीप करण्याचा, परंतु इथे रोहित पाठेने शेवटचा चेंडू टाकलाय. निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. देव 11 जर्मन डायगर टीमची धावसंख्या बिनबाद 13. उपस्थित आहेत मीत 11 या नावाने संघ खेळतोय. सूर्या मस्कर मॅन इन गोल्डन टच सध्या म्हणावं लागेल. रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवले आणि नक्कीच तेव्हाही जेव्हा समालोचन कक्षामध्ये होतो त्यावेळी देखील सूर्या बॅटिंग करत होता. त्यांचाच खेळाडू आहे. बरीचशी पारितोषिकं त्याच्यासाठी होती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती मात्र 13. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता नशीब शेठ भोईर यांना. मोह संघाचे खेळाडू देखील तिथे उपस्थित आहेत. तगडी फाईट होईल डायगर विरोधात. त्यांचा सुपुत्र मित ज्याच्या नावाने ही टीम आता उतरले मैदानामध्ये. तीन चौकार पहिल्या ओव्हरमध्ये शंतनू कडून. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सागर पाटील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज जयेश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर. 3 सीमारक्षक तुम्ही पाहताय या ओव्हरमध्ये. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय सागर कडून. सागर सिंगल घेतोय. त्याला ठाऊक आहे शंतनूच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. सध्या चांगली बॅटिंग चालू आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट शंतनू लाजवाब खेळतोय सर्वांना ठाऊक आहे. मागचे 2 चौकार 3 पैकी 2 चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट आलेत. एकदा ऑन साइडला एकदा ऑफ साइडला. धावसंख्या 14. पहिलाच सामना इथे रंगतोय डायगर विरोधात मोह. चांगले प्रयत्न झाले. ऑन ड्राईव्ह इथे पेश केला होता शंतनूने. चांगला कॉल दिला सागरने. विकेट जाण्याची संभावना होती. वेगाने तिथे क्षेत्ररक्षक आला होता अन्वेष पाटील. मिडॉनच्या अगदी सूर्याच्या बाजूने हा चेंडू काढला शंतनूने. जयेश पाटील मागचे 2 चेंडूंवरती 2 सिंगल. धावसंख्या 15. सूर्याच्या वरून हा फटका खेचलाय. इनफिल्डला क्लिअर तर केले परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. ताकद नव्हती या फटक्यावरती. फक्त बॉल चिप केला होता. 2 धावा. मागच्या ओव्हरमध्ये शंतनूने आक्रमण केलं होतं 3 चौकार, परंतु या ओव्हरमध्ये जयेश पाटीलच्या विरोधात संयमाचा खेळ सध्या चालू आहे सागर आणि शंतनू कडून. धावसंख्या 17. 17 सेकंड ओव्हर. डायगर टीम बॅटिंग करते. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. टेंबे सरांचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या 18. रिव्ह्यू तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत व्हाईट बॉलसाठी, नो बॉलसाठी आणि रनआउटसाठी. 18 धावा धावफलकावर. प्रयत्न चालू आहेत ऑन साइडला मिड विकेटची बाउंड्री टार्गेट करण्याचा सागर कडून, परंतु फटकेबाजी होत नाहीये. एकच धाव. धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 13. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 6. कमबॅक गरजेचं होतं. जयेश पाटील कडून ते आलंय. सेकंड ओव्हर. पॉवर प्लेची 6 ओव्हरचा सामना. फुल टॉस बॉल. डीपला फिल्डर तैनात आहे. जशी फिल्डिंगची सजावट तशी सध्या गोलंदाजी. फक्त एकच धाव. जयेशने कमबॅक केलंय. या मर्यादित षटकांच्या मॅचेसमध्ये शॉर्ट इंटरव्हल्स म्हणजे 2-2 3-3 चेंडू हे फार महत्त्वाचे ठरतात. ओव्हर नाही, 2-2 3-3 चेंडू जिथे मॅचचा रूप बदलतो, मोमेंटम बदलतो. 19 धावा. 20 धावा धावफलकावर. माफी असावी. ओव्हर पिच बॉल. हाय अँड हँडसम सागर पाटीलच्या बॅटमधून आक्रमण. षटकार. 6 धावा.
चेंडूवरती सागर पाटीलने वाडिश लॉंगांच्या दिशेने हँडसम षटकार पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती धावफलक 13च्या सरासरीने 26 या धावसंख्येवर. 6-6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. चला पंच देखील तंबी देत आहेत. खरं तर कौतुक करायला हवं आयोजकांचं, कारण 6-6 ओव्हरच्या मॅचेस फार कमी वेळा पाहायला मिळतात, फारच कमी वेळा. कधी कधी शेवटचा दिवस असतो, सुपर 8च्या मॅचेस अगोदर आपण कव्हर करतो, मग मॅचेस कमी असतात, तेव्हा सेमीफायनल किंवा क्वार्टर फायनलच्या मॅचेस 5-5 6-6 ओव्हरच्या कदाचित होतात, कदाचित क्वचितच. परंतु पहिल्या राऊंडपासून 6 ओव्हरची मॅच नितलसकरांचं खरोखरच कौतुक करायला हवं. आणि सुपर 10ची जी मॅच आहे ती देखील 5 ओव्हरचीच असणार आहे, जे खेळाडूंसाठी ही खरोखरच चांगली बाब आहे. 3 ओव्हर 4 ओव्हर कधी कधी डोकेदुखी ठरत असतात. एखादा बॅटर लागला, एखादं षटक हातातून निघून गेलं की मग टेन्शन येतं, परंतु 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कधीही आपण कमबॅक करू शकतो. यस, माझी उपसरपंच भार्गवदादा सांगडे यांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती आहे दादांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 26. ऑन स्ट्राईक शंतनू पाटील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आला रोहित पाटे. 4 मिनिमम बॉलरचा तुम्हाला यूज करायचे. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3rd ओव्हर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. ही चर्चा चालू आहे की चांगला खेळतो शंतनू पाटील आणि त्याच गोष्टीचा तो वापर करतोय. दीपेश गीत कदाचित हा सामना पाहत असतील तर त्यांचंही सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट 7117 इंस्टाग्राम पेज हँडलर आहेत आणि आपल्या खेळाडूंना नेहमी हायलाइट करण्याचं काम ते करत असतात. 26 धावा 26. हा टप्पा पडला, उसळी घेतली, आता वेग दिसतोय. पहिल्या षटकात असं वाटत होतं की कदाचित रोहित पाटेचा वेग पाहायला मिळत नाहीये. पाटे 3 वाजेपर्यंत खेळलेत आणि त्यानंतर मात्र इथे मैदानात आलेत. ही दमछाक खेळाडूंची होते, सातत्याने मॅचेस चालू आहेत. नशीब शेठ बोईर पाहिजे त्या टुर्नामेंटमध्ये या संघाला संधी देत आहेत, ही एक चांगली जमेची बाब आहे. मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते रोहित पाटेने. बाउन्सरचा इथे वापर, बाउन्सरचा वापर, 1 बाउन्सरचा इथे इशारा. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल रोहित पाठेने ते बाउन्सरचा वापर केला. अगदी खांद्याच्या नजदीक हा चेंडू काढला शंतनूच्या. 3 चेंडू निर्धाव. शंतनू सुरुवात दमदार केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेटच्या दिशेने. फक्त 1च धाव. हा पहिल्या ओव्हरमध्ये तो वेग पाहायला मिळत नव्हता रोहित पाटेचा. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बॉडी गरम झाली आणि त्यानंतर त्याचा वेग पाहायला मिळाला. म्हणून वॉर्मअप हा फार महत्त्वाचा असतो. तर तो वॉर्मअप करणार कधी? स्पर्धा चालू आहेत, डे नाईट स्पर्धा चालू आहेत. पोचायचं मैदानावरती, थोडी झोप घ्यायची, थोडी विश्रांती, त्यानंतर पोचायचं, लगेच मॅचला उतरायचं. कठीण काम होतं. दोन्ही संघ, टायगर असू दे नाही तर मोहा असू दे, सध्या क्रिकेट जोरात चालू आहे सगळीकडे. धावसंख्या 27. 27. रोहित पाटे समोर सागर पाटील. बॅटची कडा. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टायगर टीम. पहिला धक्का 27 या धावसंख्येवरती दिलाय गोलंदाज रोहित पाटेने. सागर पाटीलची ती रोहित पाटेला फक्त 1च धाव दिले. धावसंख्या 27. फुल टॉस बॉल. बॅटची कडा घेऊन मागे आलाय चेंडू. शॉट फाईन लेगला. काय षटक टाकले रोहित पाटेने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 2.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट घेतली ती रोहित पाटेने. 2 ओव्हरचा स्पेल त्याचा कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या देव 11 जनमान डायगर टीमची 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट. रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. 6 ओव्हरची मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं तब्बल 1 लाख रुपये. सन्माननीय माजी सरपंच शरद शेठ पावशे यांनी ही पुरस्कृत केलेली धनराशी आकर्षक ट्रॉफी तुम्ही या स्टेजच्या अगदी समोर पाहताय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. सचिन शेठ पाटील. नितळस गाव म्हटल्यानंतर तोंडरेचे भाया अर्थातच सचिन शेठ पाटील साहेबांची नेहमीच दमदार कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून लिट्ट स्पर्धेच्या राहिलेलीच आहे. त्यांचं सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे. सचिन शेठ पाटील तुमचंही स्वागत. त्यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक केडी पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 25,000. पहिल्या 4 षटकांसाठी 2 गोलंदाज इथे वापरले जात आहेत. रोहित पाटेचा स्पेल कंप्लीट झालाय. दुसऱ्या स्पेलसाठी अर्थातच सेकंड ओव्हरसाठी सांघिक 4थं षटक जयेश पाटील आलाय. सिंगल दे स्कोर जाऊन पोहोचेल 29 वर. 29 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सर्जा ग्रुप घोट यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. रोख रक्कम 25,000. शंतनूवरती आता सर्वांच्या नजर आहेत. फार महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा साथीदार माघारी परतलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार त्याने मारले होते. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये एखाद षटक तुमच्या हातातून निसटेल. एखाद षटक तुमच्या बाजूने देखील येईल यात शंका नाही. 29 29 फिल्डिंगमध्ये वारंवार फेरबदल. 29 धावा. 4थं षटक. बॅटची आतमधली कडा घेतले. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. शर्यतला संयम दाखवत असताना शंतनू, कारण प्रमुख गोलंदाज जयेश पाटील हे त्याला ठाऊक आहे. पहिलं षटकही चांगलं टाकलं होतं. धावसंख्या 34-34. रोहित पाठेने 2 षटकात फक्त 15 धावा दिल्या. 1 विकेट त्याने घेतली. यॉर्क बॉल कव्हर्सला खेचलाय. फक्त 1 धाव, परंतु इथे मिसफील्ड झाले आणि आता 2 कदाचित तिसरीसाठी पलटतील. शंतनू तयार होता परंतु त्याचा साथीदार नाही. थोडं लेझी क्रिकेट, कॅज्युअल क्रिकेट दोन्ही बाजूने, बॅटरच्याही बाजूने आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या देखील बाजूने. धावसंख्या 36. वातावरणही थोडं मरगळ देणारच आहे. मागचे 2 ते 3 दिवस थंडी चांगली होती. मस्तपैकी ऊन लागत होता. आज ऊन नाहीये. 36 धावा. 4थं षटक. वेगवान चेंडू. वाईट यॉर्कर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश पाटील. फिल्डरची साथ मिळत नाहीये, परंतु गोलंदाज जयेश पाटील वाईट यॉर्कर टाकला. बॅटर शफल झाला होता. क्रीज मध्ये टाकला हा चेंडू. कोणतीच मुभा दिली नाही फटका खेळण्यासाठी. 36 धावा. यस, वेगवान चेंडू बीट करतोय बॅटरला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आहे 9च्या सरासरीने देव 11 जनमान डायगर टीमचं 36-36 लॉस ऑफ 1 विकेट. त्याने पुरस्कृत केले. सहर्ष स्वागत आदरणीय सचिन शेठ पाटील, अर्थातच सर्वांचे लाडके बाळा शेठ पाटील, आपलं सहर्ष स्वागत. या संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 36 धावसंख्या धावफलकावरती आहेत.
मीत 11चे पुरस्कर्ते देखील नशीब शेठ भोईर सध्या मंचावरती आहेत. नुकताच आदरणीय सचिन शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. नितलजची स्पर्धा असली की त्यांचं योगदान नेहमी लागतं. नितलज संघ कुठेही खेळू दे त्यांचं योगदान नेहमी लागतं आणि बहुमूल्य सहकार्य ते नेहमी करत असतात. सहर्ष स्वागत. यस सचिन शेठ पाटील. नितलज संघ जेव्हा संग्राम 11 या नावाने जो खेळतो, सन्माननीय सचिन शेठ पाटील अर्थात बाळा शेठ पाटील यांचे चिरंजीव संग्राम यांच्याच नावाने संघ नेहमी खेळतो. पहा किती योगायोग आहे क्रिकेटमध्ये. इकडे मीत चे बाबा अर्थातच नशीब शेठ भोईर बसलेले आहेत, त्यांच्या मुलाच्या नावाने संघ खेळतोय मोह. इकडे सचिन शेठ पाटील साहेब उपस्थित झालेत. नितलज जे आयोजन करतात त्यांची टीम खेळते संग्राम 11 या नावाने. खरोखर क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपण अनुभवायला नक्कीच मिळतात. 5वं षटक. वेगवान चेंडू. शंतनू थोडा बॅकफुटला ढकलला गेलाय. एक तर विकेट आणि त्याचबरोबर जो पहिल्या ओव्हरमध्ये शंतनू खेळत होता तो मागच्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळालेला नाही. बेधडकपणे बिंदासपणे खेळत होता शंतनू. त्याचे आवडतीचे फटके स्वीपचे असतील, लॅप शॉट असेल, त्याचबरोबर स्विच हिट असेल. 36 धावा. पहिला चेंडू निर्धाव होता. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. शंतनू आणि त्याच्या साथीला मंदार पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 37 वरती 37. चार्ज व्हावंच लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे. किमान टार्गेट 60-65 पाहिजे. किमान टार्गेट 60-65 हवं. हर्षल आलाय 4थ्या षटकात मोह टीम कडून. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर पुढे येतोय आणि ते झेल मात्र घेतला गेलाय. फलंदाज बाद होईल तो मंदार पाटील. दाखल होतोय. जर्मन टायगर टीम सुरुवातीची 2 षटक 26 धावा, 13ची सरासरी, माफक सरासरी होती. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये यापेक्षा स्टार्ट का असावा, परंतु त्यानंतर जे षटक आलं रोहित पाटेचं जिथे फक्त 2 धावा आल्या, त्या षटकापासून हा संघ थोडा बॅकफुटलाय, परंतु आल्या आल्या इथे आक्रमण केलंय. मिड विकेटच्या दिशेनं स्लॉग हिटचा फटका. फलंदाज नितेश पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार. हर्षल पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र विकेट घेतली मंदारची आणि आल्या आल्या आक्रमण केले नितेश पाटीलने. दमदार षटकार मिड विकेटला आणि या षटकारांची सध्या गरज आहे देव 11 जर्मन टायगर टीमला. 43 धावा 43. 6 ओव्हरचा सामना, 5वं षटक. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हर्षल कडून. ॲग्रेशन पहा, मागच्या टेस्ट मॅच मध्ये ॲग्रेशनच पाहिलेत, खेळ कुठे पाहायला मिळाला. लास्ट बॉल. षटकारानंतर यॉर्क बॉल टाकला होता. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्जरा. कडाव आणि नेरे टॉस साठी या. 43 धावा. 6 ओव्हरचा सामना आहे. 5वं षटक. हर्षल धीम्या गतीने बॉल टाकला होता, परंतु गॅप शोधू शकला नाही. नाराज असेल स्वतःवरती नितेश. हातातून चेंडू इथे निसटला, परंतु दुसरी धाव घ्यायला तयार नाहीये. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव फलक 44. या ओव्हरमध्ये एक षटकार आला नितेशच्या बॅटमधून. विकेट गेल्यात 2.
या स्पर्धेसाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय, ज्यांच्या मुलाच्या नावाने हा नितलस संघ नेहमी खेळतो संग्राम 11, तर संग्रामचे बाबा अर्थातच सर्वांचे लाडके भाया शेठ पाटील, सचिन शेठ पाटील तोंडरेचे यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. पुरस्कर्त्यांविना स्पर्धा होणं खूप कठीण काम आहे. पुरस्कर्ते असतील तरच स्पर्धा होऊ शकतात. एखाद्या गावची स्पर्धा ठीक आहे होऊ शकते, परंतु त्यांना पुरस्कर्त्यांची साथ नसेल तर जे भव्य दिव्य रूप आपण पाहतोय आजकाल स्पर्धांसाठी ते मिळणार नाही. ते एक साधं सोपं रूप पाहायला मिळेल. थोडाफार का होईना, परंतु पैशांची इन्व्हॉल्वमेंट ही असायलाच हवी. आणि हे जे पुरस्कर्ते सढळ हाताने क्रिकेट पुढे जाण्यासाठी अर्थातच त्यांच्या मागे हे एकच हेतू असतो की आपले खेळाडू, आपले ग्रामीण खेळाडू, आपल्या तालुक्यातील खेळाडू, आपले रायगडचे खेळाडू, आपल्या जिल्ह्यातील खेळाडू हे पुढे गेले पाहिजेत, त्यांचा खेळ बहरला पाहिजे. हाच एक हेतू या सर्व पुरस्कर्त्यांचा असतो. खरोखरच त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 5 ओव्हरमध्ये धावा झाल्या 44. नितेशवरती सर्वांच्या नजरा आणि शेवटच्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय तो प्रल्हाद शिंदे. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. बॅटची कडा, नितेशची विकेट. 44 वरती 3 विकेट. दाखवलं होता स्वतःवरती नितेशने. स्ट्राईक ठेवली कारण दुसरी धाव घेण्याची संधी होती, तरी सुद्धा स्ट्राईक ठेवली, परंतु तो कॉन्फिडन्स लास्ट ओव्हरमध्ये कामी आला नाही. प्रल्हाद शिंदेने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले. प्रल्हाद शिंदे हे नाव ऐकताच अजरामर गीते तुमच्या समोर उभी राहिली असतील. दिनेश पाटील आलाय, हा दिनेश कुटारकर माफी असावी. ऑस्टमची दिशा पकडण्याचं काम सध्या करतोय आणि यस बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच पाहूया त्यांचा निर्णय काय असेल. शेवटचे षटक प्रल्हाद शिंदे. नावात बरंच काही दडलंय प्रल्हादच्या. तिसरा पंचांचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेक्स्ट मॅच जीतो 11 जानमान नेरे विरोधात शिवशक्ती कडाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पाक शेवटचं षटक, यापेक्षा दमदार सुरुवात काय असू शकते. एकही धाव दिलेली नाहीये मागच्या 2 चेंडूंमध्ये. दिनेश कुटारकर, आक्रमण गरजेचं आहे डायगर टीमला. पुन्हा तीच लाईन. गोलंदाजाने ओळखलंय की फलंदाज शफल होतोय, मला त्याच्यापासून चेंडू आणखी दूर. आणि आजकाल तर शफलचा नियम आहे व्हाईट बॉलचा. थोडी 7 मिनिटे गोलंदाजा आणि तिचा फायदा उचललाय तो प्रल्हाद शिंदेने. तिकडे प्रल्हाद शिंदेचे सूर सर्वांनाच ठाऊक आहे. ते गोलंदाजीतले सूर लावलेत ते या प्रल्हाद शिंदेने. मोहच्या एकही धाव दिलेली नाहीये. 44 धावा. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस इट्स अ व्हाईट बॉल. थोडा बाहेर चेंडू होता. पंच दंडित करतायत. 45 धावा. हे लास्ट ओव्हरला चालेल. एखाद 2 व्हाईट बॉल आले तरी सुद्धा कॅप्टनला चालेल, कारण ही लाईन पकडायची. या लाईन वरती आक्रमण करणं कठीण काम आहे. 45 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. किमान 55 ते 60च्या आसपास डायगर टीम. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू. शेवटचं षटक चालू आहे. या गोष्टीचा कदाचित विसर पडलाय. 2 षटक 26 धावा होत्या सरासरी. आणि त्यानंतर रोहित पाठेने ज्या 2 धावा दिल्या पहा, मागच्या 3.3 ओव्हरमध्ये फक्त 1 षटकार नितेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. बाकी काहीच नाही. बाकी सिंगल डबल. कमालीची गोलंदाजी. बॅटची कडा विकेट कीपर कडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर उभा आहे शंतनू पाटील. कदाचित एखाद्या फलंदाजाने सिंगल घेतली असती, त्याने आक्रमण केलं असतं, परंतु लास्ट बॉल फक्त 1 धाव दिले प्रल्हाद शिंदेने आणि ती देखील वाईडची एक्स्ट्रा. काय गोलंदाजी केले प्रल्हादने. प्रल्हाद शिंदेचे सूर आणि या गोलंदाजीचे सूर काही वेगळेच आहेत. लास्ट बॉल येईल का एखाद षटकार. येईल चौकार. 50चं टार्गेट. आणि हा देखील चेंडू टाकलाय निर्धाव. कमालीचं षटक प्रल्हाद शिंदे कडून. शंतनू पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला तसाच उभा राहिला.
जो सलामीवीर आहे, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या परंतु त्याला स्ट्राईक काही मिळाली नाही. 6 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. देव 11 जनमान टायगर टीमची धाव संख्या 45. 36 बॉल धावा करायची आहेत. मीत 11 श्री गणेश मोह संघाला 36 चेंडूंमध्ये 46. यस, पाहुण्यांचा सत्कार आपण या मंचावरती करतोय. विनंती आहे अशोक शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मीत 11 संघाचे पुरस्कर्ते अर्थातच ज्यांच्या मुलाच्या नावाने सध्या श्री गणेश मोह संघ खेळतोय, रायगडमधील एक दमदार पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नशीब शेठ भोईर यांना सन्मानित करावं. 36 चेंडू 46 धावा. नेरे आणि कडाव आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. सन्माननीय नशीब शेठ भोईर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. आपला संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. आपण स्क्रीनवरती पाहतोय आदरणीय सचिन शेठ पाटील अर्थातच भा शेठ. नितलज संघ संग्राम 11 या नावाने खेळतो आणि त्यांच्या चिरंजीवांचं नाव आहे ते अर्थातच संग्राम आणि त्यांचं बहुमूल्य योगदान नितलजकरांसाठी नेहमीच लाभतं. माजी उपसरपंच भार्गवदादा सांगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी पाटील यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते भार्गवदादा सांगडे यांचा आपण सन्मान करावा. माजी उपसरपंच भार्गवजी सांगडे साहेब. सन्माननीय माजी उपसरपंच भार्गवजी सांगडे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतो. अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संग्राम 11 क्रिकेट संघ नितलज आयोजित माजी उपसरपंच सरपंच चषक 2025 सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं. 36 बॉल 46 करायचे असा मैदानात सध्या अगदी आपण पाहतोय जनमान टायगर टीम देव 11 हा संघ उतरलाय. त्यांचीही गोलंदाजी बहारदार आहे, चोख प्रत्युत्तर तेही देतील यात तेल मात्र सुद्धा शंका नाही. परंतु या आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये सुनीलजी शेळके सरांना. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेत सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. 4थ्या दिवसाची रम्य आणि प्रसन्न ही सकाळ आपण सगळेजण इथं एन्जॉय करत आहात विथ क्रिकेट. अत्यंत चांगलं क्रिकेट या परिसरामध्ये खेळलं जातं. ज्या क्रिकेटला इतर परिसर फॉलो करतो असं दर्जेदार क्रिकेट या परिसराने नेहमीच आपल्या समोर आणलेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक स्पर्धा अशा आहेत की ज्या आपलं अवधान खेचत असतात वारंवार. 6 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळवले गेलेले आहेत आणि शिस्त फार महत्वाची आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर शिस्तीला फार मोठं महत्व दिलं जातं आणि याच पद्धतीने इथे काही गोष्टी आल्यानंतर प्रकर्षाने जाणवल्या. या अगोदर एक सूचना मिळते, यानंतरची नाणेफेक जर करण्यासाठी दोन्ही संघ पहिला चेंडू तिकडे बोल्ड करण्या अगोदर आले नाहीत तर 1 षटक कमी केलं जाईल या पद्धतीची सूचना मिळालेली आहे. त्याचबरोबर या अगोदरची पहिली नाणेफेक ज्यावेळेस संपन्न झाली होती त्याही वेळेस एक सूचना समीर सोमने सरांच्या वतीने ऐकली होती की
ज्या संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल त्याच्या प्रतिस्पर्धी संघाला नाणेफेक विजेते घोषित केले जाईल। या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात, परंतु या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत। क्रिकेट म्हटलं की त्याची दुसरी बाजू ही शिस्तीची असली पाहिजे, त्यातल्या त्यात वेळेच्या सुनियोजित व्यवस्थापनाची असली पाहिजे असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो, परंतु मराठीमध्ये एक साधी म्हण आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, त्यामुळे आपल्याला पेनल्टी द्यावीच लागते। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जे सो संवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजी। 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करून ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साथ आणि मावाळ मितुळ आणि रसा शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सरपंच संग्राम 11 नितस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये मी समालोचक सुनील शेळके वाईस ऑफ मुरबाड सरचे स्वागत करत आहे। जयेश पाटील आणि त्याच्याबरोबर सूर्या मस्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। संदीप खुटारकरचं पहिलं षटक आणि पहिल्याच चेंडूवर इथे एक चौकार आलेला आपण पाहिला, बॅक ऑफ द विकेट, चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे, क्षेत्ररक्षण चांगलं करता आलं नव्हतं यावेळी क्षेत्ररक्षकाला। दुसरा चेंडू या षटकातील जयेश पाटीलचा इम्प्रोवाइज फटका उजवेष्टीच्या थोडे बाहेर कमिट झाले आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका इथे दाखवलाय। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, त्या क्षेत्ररक्षकांना चकवत असताना चेंडू यावेळेस डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार, दर्जेदार चौकार। पंचेचाळीस धावा पहिल्या सत्रामध्ये पूर्ण झाले होत्या, 46 बनवायचे आहेत। रक्षात्मक रीतीने खेळत आहेत, डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो। हे टेम्परामेंट तुम्हाला देता आलं पाहिजे, ज्यावेळेस 6-6 षटकांचे 7-7 षटकांचे सामने तुम्ही खेळत असता, जितकी षटकं कमी तितकं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जे बनवता ते प्लॅनिंग तुमच्यापासून बऱ्याचदा दूर जात असतं, ओघाओघाने सामने कंप्लीट होत असतात। कधी कधी आम्ही खरं तर अनेक अशा स्पर्धा पाहिलेल्या आहेत समीर सर की जिकडे फायनलचा सामना एका षटकांचा खेळवला जातो। अलीकडे त्याचं ताजं उदाहरण निश्चितच देईल, या चेंडू नंतर बऱ्याच गोष्टींवर चर्चा करता येईल। 9 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो। स्ट्रायकिंग एंडला प्रथमच सूर्या मस्कर, नाव अत्यंत चांगलं आहे सूर्या। इथे सूर्या आपल्यापासून थोडा रुसलेला आहे, ज्याची चर्चा समीर सरांनी या अगोदर केली। वातावरण बदल खरं तर हा फार मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे। मला गेल्या वर्षीचा सीझन आठवतो, जिकडे भिवंडीमध्ये समालोचन करत असताना A1 जोडीची स्पर्धा सुरू होती, केंद्रीय मंत्री चषक, आणि त्या चषकाची फायनलचा दिवस, आणि त्या फायनलच्या दिवसामध्ये फायनल झाली नव्हती इन द सेन्स ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण खेळतो, मॅचेस होतात त्या न होता बोल्ड आउटवर निर्णय द्यावा लागला होता। त्यामुळे वातावरण बदल याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे। संदीप खुटारकर समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, बॉटम एंडची प्रचंड ताकद वापरलेली आहे, जर्सी नंबर 1 आणि A1 क्वालिटीचा षटकार। प्रीमियर लीग मध्ये या फलंदाजाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुरस्कार मिळाला होता, आणि हे सगळे पुरस्कार तुम्हाला कामगिरीवरूनच दिले जातात, असेच दिले जात नाही। त्यामुळे अत्यंत चांगली कामगिरी या फलंदाजाची तिकडे निश्चितच झाली असेल। आणि मराठीमध्ये असं म्हटलं जातं की शीतावरून भाताची परीक्षा, हा जो फटका या फलंदाजाने खेळलाय त्यावरून तो फलंदाज कोणत्या दर्जाचा आहे याचा अंदाज निश्चितच आपल्या सगळ्यांना आला असेल। 15 धावा धावपलकावर या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे। धावा बनवायचे 46, पहिल्या डावामध्ये बनलेले आहेत 45। धावपलक तितकं चांगलं बनवता आलं नव्हतं टायगर संघाला। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी स्वीकारता त्यावेळेस पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवायच्या असतात। फटका फसलाय, ज्या फलंदाजाने इथे षटकार दाखवला त्याच फलंदाजाला माघार घेण्यासाठी प्रवृत्त केलेल्या बॅक ऑफ द विकेट खेळायचा होता। खरं तर हुकचा प्रयत्न इथे फलंदाज सूर्या मस्करचा फसला आणि संदीप खुटारकरला यश मिळतं। पहिला फलंदाज बाद मोहो संघाचा।
अत्यंत चांगलं गुणसंख्या लेखन आमच्या सोबत सिद्धार्थ भोपी यांचं आम्ही बघत आहोत. स्कोरर हा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. जितकं चांगलं स्कोरिंग तितकं समालोचन बहरत असतं. खूप काय गोष्टी आहेत अलीकडच्या स्कोर बुक मध्ये आपण बघितल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोहित पाटे येत आहेत, ज्यांनी गोलंदाजी अत्यंत चांगली केली होती. पहिल्या डावाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले चांगला राहिला होता फलंदाजी करणाऱ्या टायगर संघासाठी. त्याने पहिल्या षटकामध्ये 13 बनवल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जयेशच्या विरोधात 13 आल्या होत्या. परंतु त्यानंतरची जर षटकं आपण बघितली, क्रमांक 3, 4, 5 आणि 6 त्या षटकांमध्ये धावा फार कमी आल्या. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या रोहित पाट्याने. सेकंड स्पेलमध्ये कंजूस गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी केली, अटॅकिंग गोलंदाजी आपण बघितली. जयेश पाटील सेकंड स्पेलमध्ये आले, त्यानेही 8 धावा खर्च केल्या. हर्षल आणि शेवटचं षटक विशेषत्वाने प्रल्हाद शिंदेची मेडन ओव्हर या आजच्या दिवसाला अत्यंत चांगली सुरुवात त्याने स्वतःसाठी त्याचबरोबर संघासाठी मिळवून दिली. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत असलेली आपण बघतो. मला असं वाटतं वाईटची 1 धाव तिकडे आली होती, त्यामुळे ते षटक निर्धाव नव्हतं. यावेळेस इथे काय झालेलं आहे, चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली मिळवली होती फलंदाजाने. जयेशने 2 चौकार दाखवले, त्यानंतर सूर्या षटकारानंतर बाद झाले होते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथे छोटेखानी कमबॅक मिळवून देण्याचा प्रयत्न इथे करतोय गोलंदाज सागर पाटील आणि पहिल्या चेंडूवर त्याने सलामीवीर जयेशला खेळाडू कक्षामध्ये धाडलेला आहे. फलंदाजी मध्ये सुरुवात चांगली मिळाली. 46 बनवायचे 6 षटकांचा सामना इथे खेळला जात असलेला आपण बघतो. आजचा दिवस या स्पर्धेचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीचा पहिला सामना इथे खेळला जात आहे. पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षित धावफलक जरी उभारता आलं नाही टायगर संघाला, तरी सुद्धा गोलंदाजीने इथे चिवटपणा दाखवावा लागेल. जिद्द आणि चिकाटीने मैदानाच्या आतमध्ये त्यांना गोलंदाजी करावी लागेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मागच्या बाजूने चेंडू जातोय. यावेळेस इथे आउटसाइड एज लागली होती, डायरेक्ट हिट आलेली आहे. हलगर्जीपणा फलंदाजाच्या विरोधात जातोय, त्याच्या जिवारी आणि अंगलट आलेला आहे. यष्ट्यांच्या मागे जिकडे स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते, त्याने अधिकचा वेळ खर्च न करता निमिष मात्र वेळेमध्ये यष्ट्यांचा अचूक भेद साधला आणि त्याचमुळे आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय धावबादच्या रूपाने. क्रमांक 3 साठी फलंदाज बाद झालेला आपण बघू शकू. प्रल्हाद शिंदे यावेळेस आउट. आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. त्याचमुळे नेरे संघाच्या संघनायकाला विनंती आहे, संघ प्रतिनिधीला विनंती आहे, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्हाला इथे नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आणि महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 3 षटकांपर्यंत जर प्रतिस्पर्धी संघ नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल तर तुमच्या ऑपोजिट संघाच्या संघनायकाला त्याचबरोबर संघाला तिथे टॉस विन दिलं जाईल, या पद्धतीची सूचना आहे. त्याचमुळे नेरे संघ या सूचनेकडे गांभीर्याने बघा. लवकरात लवकर तुमची उपस्थिती इथे आम्हाला प्रार्थनीय आहे. 15 धावांपर्यंत धावफलक पोहोचलेला आहे. 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कशा पद्धतीने खेळतात हे पाहणं उत्सुक्याचं आहे. फुलटॉस चेंडू आहे, इथे रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. जंटल पुश बाय बॅटर, फील्ड्समन अवेलेबल मंदार. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळतं. बाउंड्री डायमेन्शन्स खरं तर या समालोचन कक्षामधून बघत असताना असं वाटतात कुठेतरी छोट्या आहेत, परंतु प्रॅक्टिकली मैदानाच्या आतमध्ये खेळताना इथे फार मोठे फटके आतापर्यंत तरी आजच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलेले नाहीत. मातीची फार चांगली मेहनत घेऊन बनवलेली ही टणक विकेट आपल्याला पाहायला मिळते. ती ज्या अगोदर सामना सुरू होण्याच्या अगोदर खरं तर तिकडे मी गेलो होतो. यावेळेस चिप केलेला आहे आणि स्वस्तात परतावं लागेल आणखी एका फलंदाजाला. ज्या बाउंड्री डायमेन्शनच्या क्लिअर करण्याविषयीचा प्रश्न मी इकडे निर्माण केला होता, त्यामध्येच त्या गर्तेत इथे आणखी एक फलंदाज फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. रोहित पाठे यावेळेस परतलेत.
शनिवारजी काठे साहेब यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. काका तुमचं सहर्ष स्वागत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेले आहेत. बघा क्रिकेट यासाठीच जाणलं जातं. इंद्रधनुष्याचे 7 रंग जिकडे कमी पडतात असे अनेक रंग क्रिकेटने आपल्याला आतापर्यंत दाखवलेले आहेत. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा अधिक लवकर जर रंग बदलणारा दुसरी कोणती गोष्ट असेल किंवा दुसरा कोणता घटक असेल तर तो क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेटने आतापर्यंत खरं तर या दुसऱ्या डावामध्ये फार चांगला रंग निर्माण केलेला असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात जी मिळाली होती मोह संघाला चांगली मिळाली होती. खरं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये 15 धावा त्यांना मिळाल्या होत्या, परंतु ती सुरुवात त्यांना व्यवस्थित टिकवता आली नव्हती. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. सौरभ पाटील आणि सूर्याभाई पाटील थेट शिमलावरून या स्पर्धेचा त्याचबरोबर या सामन्याचा आनंद घेतात. तुमचंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा पायामध्ये ठेवलेला चेंडू आहे समोरच्या दिशेने आणखी एकदा मिड ऑफला क्लिअर केलेला आहे. चांगल्या अंदाजाने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी दाखवतोय. आणखी एक सुरक्षित फटका फलंदाज सर्वेश भोईरचा आणि आणखी एक चौकार. आहेत. अलीकडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रिकेटचं फॉर्मॅट हे शॉर्टर होत चाललेलं आहे. तुम्हाला कमीत कमी खरं तर षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळते आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी महत्त्वाची असते की तुम्ही किती फलंदाज गमावलेले आहेत त्यापेक्षा धावपलकर धावा तुमच्या किती बनलेले आहेत याला फार मोठं महत्त्व निर्माण होतं. त्याचमुळे महत्त्वाचे 4 फलंदाज जयेश पाटीलने व्यक्तिगत 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. सूर्या मस्करच्या 6 धावा. त्याचबरोबर रोहित पाटीलला एकही धाव धावपलकर जोडता आली नव्हती. फलंदाज प्रल्हाद शिंदे सुद्धा तिकडे शून्यावर बाद झालेले आपण पाहिले, परंतु त्यानंतर जबाबदारी स्वीकारलेली आहे फलंदाज सर्वेश भोईरने. जबाबदारी घेणारे खांदे हे कधी अशक्त बनत नसतात, जबाबदारीनिशी ते सशक्त बनत जातात असं म्हटलं जातं. 24 धावा धावपलकर 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो. क्लीन अँड नीट पिक्चर क्वालिटी आपल्याला या स्पर्धेच्या वतीने आई एकविरा इव्हेंट्स इथे देत आहे. गुणात्मक थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं त्यांच्या वतीने केलं जात आहे. संदेश शेळके आणि टीम आपलंही त्यासाठी आम्ही कौतुक करू. हा फटका अत्यंत चांगला आहे. पॅडल स्वीपच्या अंदाजाने खेळलेला फटका. एक टप्पा घेत असताना चेंडू आणखी एकदा सीमापार चौकार. संपन्न होत असताना या स्पर्धेमध्ये क्रमांक 2चं रोख रकमेचं पारितोषिक ₹50,000 ही धनराशी सन्माननीय सचिनजी पाटील साहेब अर्थात भाया तोंडलेचे युवा उद्योजक यांच्या वतीने इथे आयोजकांना सुपूर्द करण्यात आलेले आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. सुईने जर काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नाही असं म्हणतात. इथे फक्त आणि फक्त दिशा दिली होती चेंडूला. गोलंदाजाच्या गतीचा अत्यंत चांगला वापर करत असताना चेंडू खरं तर तिकडे ग्लाइड केला होता या फलंदाजाच्या वतीने आणि चेंडू निघून गेला होता डीप थर्ड मॅन रिजन. सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक चौकार आलाय. धावपलकाला आता अपेक्षित वेग मिळालेला आहे. 32 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. त्याचबरोबर टायगर संघाचे आता संघ सहकारी कमरेवर हात ठेवून उभे आहेत. शारीरिक भाषा अत्यंत महत्वाची आहे. बॉडी लँग्वेज ज्याला आपण इंग्रजीमधून म्हणतो, ज्या पद्धतीची कृती घडते, ज्या पद्धतीचा सामना सुरू असतो त्या पद्धतीने तुमची शारीरिक भाषा मैदानाच्या आतमध्ये बनत असते. तुम्ही कधी अग्रेसिव्ह वागत असता, तुम्ही कधी डिफेन्सिव्ह बनत असता, तुम्ही कधी मळूल तुमच्या शरीरामध्ये येत असते, मरगळ असते. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये जो खेळ आहे त्यावरून निर्धारित होत असतात. त्यामुळे आता काखा उतरलेल्या पाहायला मिळतील गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या टायगर संघाच्या. यानंतरच्या सामन्यासाठी नेरे संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर प्रस्तुत व्हा. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये तिरंदाजी व्हावी त्या पद्धतीने बॅट जरूर फिरली होती. चेंडू पैसा कनेक्शन आला नाही. यावेळेस निर्धाव चेंडू इथे फेकतायत यावेळेस वाईट चेंडू आलेला आहे. निशांत पाटील याच्या वतीने फेकला गेलेला अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावपळक जाऊन पुढे पोहोचेल ते 34 वर.
हे षटक संपण्याच्या आतमध्ये नेरे संघ कर्णधार किंवा संघ प्रतिनिधी नाणेफेकीसाठी जर उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी संघ अर्थात शिवशक्ती कडावच्या संघनायकाला आणि त्या संघाला नाणेफेक विजेते घोषित केले जातील। पुढे सरकले त्यानंतर लोअर फुलटॉसला हलकेच खेळत आहेत, चांगली दिशा दिलेली आहे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत। लॉंग ऑनला चेंडू आडून फेकी झाली, एकदा विकेट मिळालेली आहे। मिडल ऑर्डरचे फलंदाज हर्षल आणि सर्वेश यांनी अत्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे, कारण या अगोदर 4 फलंदाज फार लवकर बाद झाले होते। सुरुवात मिळाली होती फलंदाज जयेश पाटीलच्या वतीने। सूर्या मस्करनेही खरं तर एक षटकार अत्यंत चांगला दर्जेदार दाखवला होता। यावेळेस फुलटॉस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत। बॅटची कडा लागलेली आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत। डीप स्क्वेअर लेग वरून जवळजवळ लॉंग लेग पर्यंतचं अंतर त्याला कव्हर करावं लागलं। चेंडू आडून फेकी करेपर्यंत एकदा विकेट मिळते आणि याचमुळे 2 धावा मिळतात। येस, आणि याचमुळे धावफलक पुढे जाते। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 37 अर्थात 37। स्पर्धेचा चौथा दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात। ज्या सूर्याच्या उगवण्याविषयी किंवा वातावरणाविषयी आपण चर्चा करत होतो तो सूर्य देखील आता प्रसन्न होतोय आपल्यावर। आणखी एकदा त्याच दिशेने खेळला गेलेला फटका, इथे क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही। निर्जन स्थळावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एक चौकार। शिवशक्ती कडाव संघाला नाणेफेक विजेते आम्ही घोषित करतो। तुमचा निर्णय इथे मिळतो। यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे शिवशक्ती कडाव संघाने घेतलेला आहे। या स्पर्धेमध्ये फार मोठं आर्थिक सहकार्य ज्यांच्या वतीने केले गेलेले आहे। क्रमांक 2चं पारितोषिक तब्बल 50,000 रुपयांची धनराशी इथे दिली जात आहे। सन्माननीय सचिन शेठ पाटील युवा उद्योजक तोंडरेचे भाया नावाने सुपरिचित आहेत। भाया म्हणजे मराठीमधून भाऊ, आणि भाऊ हा जर शब्द तुम्ही उलटा केला तर त्याला तो उभा असा होतो। म्हणजे जिकडे जिकडे तुम्ही अडचणीत असता तिथे तिथे तुम्ही भाया यांना संपर्क करू शकता। आणि संग्राम 11 नितळस संघाचे ते पुरस्कर्ते आहेत। या अगोदर समीर सरांनी सुद्धा तो विषय छेडला होता की पुरस्कर्त्यांचा रोल, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। वेळेचा अपव्यय करू नका। धावपलकर धावा आहेत 41, बनवायचे आहेत 46, त्यामुळे 5 धावांची गरज आहे। 1 बिग हिट हवे फ्रॉम द विक्टरी। एखादा षटकार आला तर सामना संपेल, आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे केला जात आहे। MSD स्टाईल, महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने मैदानाच्या आतमध्ये हा सामना इथे संपवण्यामध्ये यश मिळते फलंदाज सर्वेश भोईरला। सर्वेशला इथे सर्वतोपरी यश मिळालेलं आहे। दिमागदार विजय आजच्या दिवसातील पहिला संपन्न करत आहे संघ मोह। जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। चांगला खेळ मोह संघाचा आपण बघितला। फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये प्रतिस्पर्धी संघ डायगर यांना त्याने आउट क्लास केलेला आहे। 4 गडी गमावले, 47 पर्यंत डाव पोहोचलेला आपण बघितला। माजी सरपंच उपसरपंच चषक नीटलास 20-25 ही स्पर्धा आपण बघतो। यावेळेस ही समरी तुमच्या समोर आहे। मीत 11 मोह रोहित पाटेच्या आपण बघितली, चांगली गोलंदाजी त्याची झाली होती। फलंदाजीचा विचार केला तर संग्राम पाटीलने 21 बनवल्या होत्या, सागर पाटीलने 1 बनवली होती। मोह संघ आपण क्रीडानगरी सोडून कुठेही जाऊ नका, ही सूचना आहे आयोजकांच्या वतीने। दुसऱ्या फेरीचा सामना तुम्हाला त्यानंतर लगेचच खेळावा लागू शकतो। आणि 46 बनवायच्या होत्या, 47 बनवत असताना हर्षदने 16 बनवल्या, त्याचबरोबर सर्वेश भोईरने 15 बनवल्या। गोलंदाजीमध्ये 2 गडी बाद करण्यात यश मिळालं सागर पाटीलला, त्याचबरोबर संदीपने 1 गडी बाद केला। परंतु दुसरा आणि चौथं षटक ज्यामध्ये 15 आणि 17 आल्या, त्याचमुळे 47 पर्यंत फार लवकर पोहोचता आलं मीत 11 मोहला, आणि मोहने हा सामना इथे जिंकलेला आहे। सामनावीराचा पुरस्कार आपण इथे प्रदान करत आहोत। खरं तर सामनावीरासाठी अनेक नावं चर्चेत येऊ शकली असती, परंतु अंतिमतः पहिला डाव ज्यावेळेस सुरू होता आणि पहिल्या डावाचं 6वं महत्वाचं डेथ ओव्हरचं षटक